नमस्कार मंडळी, आणखीन एक उन्हाळी काम दुसरं पण केलं बघा मी आज असे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवायला चालू केले. बघू शकतात आपण, खूप छान असे पापड होतात. हे जे आहे हे पापडाचं पीठ आहे. काय केलेलं आहे, गरम पाण्यामध्ये साबुदाणा मिक्सरला वाटून तो थोडा वेळ असा ठेवला होता, एक 5-10 मिनटं शिजत. त्याच्यानंतर बटाटे उकडून घेतले आणि हे दोन्ही मिश्रण म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचं ते गरम पाण्यामध्ये भिजवलेलं पीठ हे मिक्स करून त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पापड करायला चालू केले. बघा मी दाखवते तुम्हाला, खूप छान असे पापड लागतात. हे उपवासासाठी अतिशय उत्तम. बघू शकतात, ह्याचे गोळे करून हे पापड मशीन आहे. हे पापड मशीनवर आपण हे अगदी आरामात करू शकतात. बघितलं तर एक प्लास्टिकची शीट घेतली आहे. त्या शीटच्या मध्ये थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे आणि तो गोळा ठेवायचा बघा. आणि त्याच्यानंतर हा परत मी इथे साडीवर पसरून घेतोय. बघा आता, म्हणजे अगदी घरात बसूनही तुम्ही करू शकतात. आता हे संध्याकाळची वेळ आहे बघा, रात्रभर हे पंख्याखाली फॅनखाली सुकतील आणि मग उद्या आपण पलटी करणार हे आणि मग उन्हामध्ये सुकवणार. 1 ते 2 दिवसात छान सुकतात. बघू शकतात आपण, खूप सुंदर असे हे पापड लागतात. आता हे जे मोठं मोठं दिसतं त्यामध्ये काही बटाटे आहेत, ते बटाटे राहिलेले आहेत तसेच. छान लागतात हे पापड. आपण एकदा नक्की ट्राय करा.